जर्मनीतल्या बऱ्याच चांगल्या गोष्टींपैकी मला आवडलेली गोष्ट म्हणजे इथली ट्रान्सपोर्ट सिस्टीम. तुम्हाला इथले बस स्टॉप दाखवतो, तुम्हाला समजेल की इथलं सरकार जनतेचा किती विचार करून कामं करते. स्टॉपच्या बाहेर असा बोर्ड असतोय, ह्याच्यावर बस स्टॉपचं नाव आणि कोणत्या नंबरच्या बस इथे येतात ते दिलेलं असते. आतमध्ये असा डिस्प्ले आहे, याच्यात सिटीचा मॅप आणि बसचा रूट लावल्यात. खाली सगळ्या बसेसचं टायमिंग सुद्धा लावले आणि तिकिटाचे दर सुद्धा लावल्यात. याच्या वर अशी स्क्रीन लावल्या, इथं कोणत्या नंबरच्या बस किती वेळात येणार हे दिलेलं असते आणि खाली एखाद्या बसचा प्रॉब्लेम झाला असेल तर ती नोटीस सुद्धा पडत असते. पॅसेंजरना बसण्यासाठी फुल कंडिशन सीट्स तर असतातच, पण काही बस स्टॉप मध्ये तिकिटाची मशीन सुद्धा असतात. इथं आपण तिकीट आणि महिन्याचा पास सुद्धा काढू शकतो. बस स्टॉपच्या बाहेर कचरा कुंडी सुद्धा लावलेल्या असत्या आणि बस स्टॉप तिन्ही साईडनं पॅक असल्यामुळे उन्हाचं पावसाचं काही टेन्शन नाही. प्रत्येक 1 ते 1.5 किलोमीटरवर असे बस स्टॉप आहेत. आणि आज आपल्या इकडे बस स्टॉपची अशी दयनीय अवस्था झाल्या आणि खेडेगावात तर बस स्टॉपच नाहीत. शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना अक्षरशः उन्हाचा पावसाचा त्रास सहन करत उभारायला लागते आणि आपल्या नेत्यांना असलं बस स्टॉप बांधायला काय अवघड नाही. खरं जातीपातीच्या घाण राजकारणातून बाहेर पडून